त्याचा नाश कशाने आणि ती सोपी नाही म्हणजे गाणी ती जात नाही लवकर आणि ज्ञान झाल्यावर राहत नाही. अज्ञानामुळं जात नाही आणि ज्ञानामुळं ज्ञान झालं ती राहत. पण कठीण आहे वर्तन तेवढी साधना तेवढी तपस्या मनाचा निग्रह बुद्धीचा किंवा एक पाहिजे ज्ञानाचं तेव्हा ती तपस्येतून पार पडते बुद्धी. ज्ञानाचं तपस्येतून नाही तर पडत नाही ना, तर मग डुक्या घालतो. निग्रह करावा लागतो, मनाला मारावं लागतो, आग्रह बंद असतो, संसाराचा विषय बाजूला टाकावा लागतो, आशय सोडावा लागतो आणि वैराग्य वाढवावं लागतं. तपस्या व्हावी लागते ज्ञानाची. आपली चिंतन भरपूर होऊन निग्रह करून तपस्या करून अभ्यास करून आपल्याला बुद्धीला विशेष बनवावं लागतं. तोपर्यंत ती बुद्धी भगवंताला जाणत नाही आणि जाणण्यासाठी योग्य बनत नाही. ईश्वराला जाणण्यासाठी तिने योग्य बनावं लागतं. योग्य केव्हा होती तर अध्ययनाची स्थिती भरपूर अध्ययन ध्यास पाहिजे आपल्याला. अभ्यास ध्यास कशाचा अभ्यास? आत्मचिंतनाचा. ध्यास भगवंत प्राप्तीचा, निग्रह इंद्रियाचा आणि संबंध परमात्म्याचा. या सगळं सत्ता आपण कळलं आपल्याला ज्ञानामध्ये. एक 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 करत जावं लागतं, कारण हा मायेचा डोकर चढणं सोपं नाही. सोपं आहे का? एक मिनिट मला फोन यायला नावाचा आहे असं तू त्याला उत्तर देतोस. आपला चालू विशेष वेगळा पंचकरणाचा. तुला जर गुरु म्हणतात, तुला कोण आहे विचारलं तर आपण काय म्हणतो? देवदत्त. पण मी आत्मा आहे कसं कुठं माहिती बुद्धीला? का बरं माहित नाही? मावशी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी निर्विकार आहे, मी आकार रहित आहे, कुठलाही आकार माझा नाहीये. आकार माझा आहे का? मग जर आकार माझा नाही, आकार मी नाही, दोन्ही वेदांताची भाषा आहे. मग जर आकार माझा नाही तर निर्विकार स्थिती यावं लागेल ना. आणि आपला आपला अनुभव आणि आपलं आपलं जे स्वरूप आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं लागेल. म्हणजे अज्ञानानं वृत्ती देहरूपी म्हणजे संबंध देहाचा असतो, सतत असतो, प्रत्येकाचा. त्याच्यात वाढ नाही. मग योगी असो, कर्मठ असो, भक्त असो, पुण्यवान असो, माती दगड काहीच, पण संबंध देहाचा त्याचा. बरोबर. पण ज्ञानी भक्त असा वेगळा आहे की संबंध रहित असतो देहाचा. संबंध आहे का त्याचा देहाचा? नाही. देहाचा संबंध ज्ञानी असं कसं म्हणता येईल? परमात्म्याचा संबंध आणि ज्ञानी जे आजोबर कमावशी हे सकोले तुमच्या भावतात वगैरे सांगताय ना हे लोक सांगतात का? दीक्षा आहे इथं, साक्षी भाव आहे इथं, परमात्म्याचा बुद्धीशी संगम आहे इथं, जगताचा भ्रम नष्ट आहे इथं, वासना वासनेचा नाश आहे का? वासना इथे आहे. वासना बुद्धीला जगताची बाकीच्या विषयाची काहीच नाही. निर्वासन मन व्हाय पाहिजे तर ते मन भगवंताकडे प्रवाहित होत. ते मन बोधाला धारण करत आणि ते मन राम बन. सोपय बोलायला, सोपय गेली. पण मनातली वासना केव्हा जाते? मन निरामय कधी होत? मनाचा विकार कधी संपतो? ज्ञान प्रश्न आहेत की नाही? 2 मिनिट चिंतन करून आपल्या विषयावर त्यानं प्रश्न केला की तो कोण आहेस, तू कोण आहे? तर शिष्य म्हणतो मी देवदत्त, मी म्हणते छाया, तू म्हणते चौधरी. पाठ आहे ना, मरुस तर पाठ आहे. पुन्हा काय? पुन्हा काय आहे? ठीक आहे, अवघड आहे. ज्या नावाचा अभिमान आहे ते देह तुला नाही.
तो मरणार आहे, तू दिसून तुझा नाही, त्याचा संबंध बरा नाही. बोलायला मज्जा येते, पण ती स्थिती कुठे येते का? किती कठीण आहे मावशी. पण तपस्या केल्यावर कठीण नाही, अधिकार असल्यावर अज्ञान नाही, गुरु भेटल्यावर भेद नाही, ग्रंथ कळल्यावर भेदभाव नाही, आणि शास्त्र हृदयात गेल्यावर विकार भाव नाही. शास्त्र हृदयात थांबलं, प्रतिविकार कसा करत? प्रपंच हृदयात थांबला, विकार कसा संपत? बरोबर आहे ना? दोन गोष्टी. मी छान बनते, ते आवाज येत नाहीये. विचार कर की देवदत्त हे जना तुझ्या स्थूल देहाला प्राप्त झाले, ते देह जन्मास आल्यावर 10व्या किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेले आहे ना? म्हणजे हा देह ज्यावेळी जन्माला त्याशिवाय देवदत्त जन्माला असं काही कोणी म्हणत नाही. म्हणतं का? देव जन्माला देह तवा देवदत्त जन्माला असं म्हणतं का? जन्म लेकरू म्हणतात, म्हणतं का देवदत्त जन्माला? नाही. अथवा तुला कोणी विचारले तर समज की अरे बाबा या देहात देवदत्त म्हणतात, या देहात देवदत्त म्हणतात, तो कुठे आहे दाखव. या देहात देवदत्त म्हणतात देहाला, मग तो कुठे दाखवता येतो का? किती अवघड आहे. तेवढा अभिमानी मावशी आपल्याला ह्या जडाचा. सुख दुःख झाडामुळेच आहे ना. किती कठीण आहे कस ह्या मायेला पार पाडणं, दुःखाला बाजूला सारणं, आत्मभाव शिरणं, सोहमला बघणं आणि आपल्या जागेवर येणं, परमभाव जागा होणं, आत्मभाव प्रगट करणं, जडातून बुद्धीनं बाहेर येणं, ईश्वराचे समरस होणं, अद्वैताचा भोग घेणं, द्वैताचा निराश करणं आणि भ्रमाला सरून त्या भगवंताचा जो संबंध, जी शक्ती भगवंताची, जी भगवंताची सत्ता आहे, त्यामध्ये बुद्धी विराजमान होणं सोपं आहे. किती वाक्य सांगितले आताच्या आता 10, आणि ती संबंध टाकत नाही बुद्धी देहाचा. टाकते का? का पण टाकत नाही? एवढे पारायण कुठे गेले तुमचे? मातीत कुठे गेले? तेवढंच पाप असतं, तेवढंच अज्ञान असतं. आता काय सांगायचे? शेतामध्ये कडब्याची बळी, म्हणजे तुम्ही काय म्हणतात? बळी म्हणतो, तुम्ही काय म्हणतात? कडब्याची काहीतरी असं गंज, तर त्याला जर आग लागली, आता शेत केवढं मोठं, बनी त्याच्यात केवढी मोठी, कडबा किती मोठा, आसमान वर गेलेला उंच, आणि त्या ढिगाला आग लागली, आणि त्या ढिगाला चमच्यानं पाणी झालं, पोळी, संध्याची पोळी पाणी टाकायला, तसं पुण्य संध्याची पोळी आपलं इतकं इतकं ती विजल का? नाही. तसं अज्ञान संपल का? आम्ही उदाहरण द्यायचे की तुमचं जे करतात ना छोटे मोठे उडसक, त्याला काहीच होत नाही. काय होत? संध्याची पोळी टाका पाणी, अग्नी भडकलाय, अज्ञान बांधू बांधू मारायले, वृत्तीमध्ये विकार थैमान घालायला, अज्ञान तुमच्या डोक्यावर मेले वाटायला, तुमचं चित्त हरीला भेटायला का? मग नाही. म्हणून जागृत करत असताना बुद्धी प्रज्वलन, बुद्धी सागर आणि तीव्र, तेव्हा काम साधून घ्यायचं. आपण म्हणतो पण तवा तापला भाकर भाजून घ्या, गंगा व्हायला हात धुवून घ्या, पैसा यायला हौस करून घ्या, भेटले अज्ञान सोडून द्या, असंच आहे मोशी. पण देहाचा संबंध बुद्धी सोडत नाही. इतकंच काय, ह्या जन्मात नाही, नाना जन्मात उपाधीला धरतेस ती. हे जन्म जाऊ द्या, मुर्दा देह पडला खाली, पडणारच की. पण संबंध जर असला तर लिंग दे मरतो का? हे देह पडला ना, आयुष्य संपलं, प्रारब्ध भोगलं, कर्म संपले एका जन्माचे, हे पडलं. पण मनातलं अज्ञान कुठं पडलं? आधी पडला, पण बुद्धीनं अज्ञानाला पाडलं का? नाही पाडलं. तसंच काय अज्ञान मनात, कर्म तसे सोबतीच्या, केलेलं कर्म, मी केलं, हे घर माझं, ही बायको माझी, लेकरं माझे, म्हणून बघते ते मित्र, बघते की नाही? मग हे बुसक डोका ठेव
नाही संपला त्याच्याशिवाय बरे आहे का? त्या लोकांना कळतं का मधल्या काचातल्या? माणसाला जर कळालं ना तर बेफान अभ्यास करतो माणूस, पागल बनतं पागल. जसं संसार करता बाई पागल, देहातून, ह्या जन्मातून, या कुडीतून, त्या जगातून, या कर्मातून, या वासनेतून, या अविद्येतून पार पडायचं असते. तेव्हा ती साधूकडे येते, तिचं तर श्रवण करते, ती जडाला टाकून देते, अभिमान बंद होतो, देहाची जाण संपून जाती, वृत्ती ईश्वरात लीन होती, स्वरूपाची जाणीव होती, जगाची भ्रांती निघून जाती, जीवाशिवाचं ऐक्य होऊन जात. तेव्हा ते स्वरूपाचं नातं प्रगट होत, तेव्हा जीवनमुक्ती हातात येते. तोपर्यंत नाही. ऐका, जीवनमुक्ती आहे कठीण आहे किती मोशी. कारण ह्या देहात ते मन त्या घराला, त्या लेकराला, त्या पोरीला, त्या धनाला, त्या डब्बीतल्या सोन्याला पकडते नाही. ते कपाट आहे मध्ये डब्बी आहे, तिथं आजीचं सोनं आणलंय चोरून ठेवलंय तिथं. कपाटातल्या मोठ्या डब्बीत लहान डब्बी, लहान डब्बी चिमणी डब्बी, कपाटातलं कुणी बुद्धी न. पण ह्या कपाटात ते कपाट आहे लिंग देहाचं, त्यामध्ये अज्ञानाचं कपाट आहे, आणि त्यामुळे परमात्मा लपलेला आहे. ते जातात त्याला कपाट. कारण इथलं सोन्यात अडकलं तिथं कसं आहे? म्हणजे लिंग देहाचं वर्णन सांगायला, तुम्हाला डुप्प करून बोलायला. जेव्हा बुद्धी त्या सोन्यामध्ये असते ना, एवढीशा डब्बी तिथे ठेवले, हे पकडले ना, तसं संतानं पकडले मधल्या कप्प्यात तो असते. हे कपाट उघडायचं, मधलं कपाट उघडायचं, त्याच्या कप्प्या खाली द्यायचं, अंतःकरणाला बाधित करायचं, परमात्म्यापाशी बुद्धीला एकरूप करायचं, आणि तो मी आहे असं समजायचं, निश्चय करायचा, महावाक्याला धरायचं, गुरुच्या पायावर शरण जायचं, आणि आपल्या रूपाला आपण पाहायचं, त्याला जीवन मुक्त म्हणायचं. परंपरा टिकवायची असते. त्यांना व्यापकात राहून जगाला मुक्ती वाटायची असते. त्यांचं वैभव त्यांना वाढवायचं असतं. त्यांना मागलच्या गुरुचं वैभव ह्या जगतामध्ये पसरवायचं असतं. वेदाला नाचवायचं असतं, आणि जीवाला हसवायचं असतं, भ्रांतीला धुवायचं असतं, आणि जीवाला मुक्त करायचं असतं. म्हणून तिथून ते ज्ञान देतात. तू काय त्यालाच द्यावं लागतं, त्याचं वैभव त्यालाच वाढावं लागतं ना बेटा. म्हणून हे सगळं वैभव गुरूंचं आपल्या गुरुजींनाच कळावं. गुरु असा मिळावा की अज्ञान जळावं, गुरु असा मिळावा की परमात्म्याला बुद्धीचा संयोग कळावा. बुद्धीने तिकडेच पळावं, नाही इकडे नाही तिकडे नाही इकडे कुठल्याच बसून फक्त तिकडं. प्रवाह तिचा तिकडेच असावा, व्यवहार मनाचा असावा वृत्तीचा, पण अंतःकरणाचा प्रभाव ईश्वराशी, संबंध भगवंताशी, अनुभव त्याचा असावा, व्यवहार इंद्रियाचा व्हावा, ऐक्य भगवंताचं करावं, आणि त्या सत्तेवर आपण दृढ राहावं. देहावर येऊच नाही, व्यवहार बंद पडूच नाही, क्रियाला माझं म्हणूच नाही, कर्माकडे जाऊच नाही, बद्धता राहूच नाही, जगाला पाहूच नाही. ते जगत आहे का? कधीच नाही. प्रयुक्त प्रगट असते, त्याची भूमिकाच असतो, प्रगल्भ बुद्धी असते, त्याचा देहाशी संबंध रहित ती बुद्धी ईश्वराशी समरस असते. उपाधीला सोडून ती त्यामध्ये विलीन असते ईश्वरात. उपाधीने व्यवहार केला, वृत्तीला माहित काय केला नाही, कारण ती त्याच्यात आहे. व्यवहार वृत्तीने केला, संबंध ईश्वरात झाला, जीवन मुक्त म्हणते त्याला. जी वृत्ती बाधित झाली की कुठं का नाही ना काय करायची, तिचा वाद केला ना, कोणता व्यवहार झाला खोटा ठरला. वाद म्हणजे खोटं इतकं सांगावं वाटतंय बायकांना, पण एकदम तरी काय दत्त म्हणतात, तो कुठे आहे दाखव बघू. तर तुला देहाचा अमुक एका ठिकाणी हात ठेवून दाखव. इथं देवदत्त ह्याला म्हणतात तर हा दंड आहे, इथं म्हणतात तर हा खूप आहे, त्याला काय म्हणतात नाही, ह्याला काय खांदा खांदा आहे ना. प्रत्येक इंद्रिया नाव आहे ना. मग देवदत्त कुठं बसते? कुठंच नाही. हे डोळा आहे, ते कुठे देवदत्त आहे? नाक कुठे? कुठं देवदत्त नाव बसत नाही. आणि मी तर देवदत्त, किती छान समजावून सांगितलंय. बापरे बाप, एवढं
डोके तोंड खांदा पोट पाय तर देहाचा कोणता तरी अवयव असून तो अवयवीचे नाव असेल तर त्या विचारावरून जर देहाचे नाव देहाच्या ठिकाणी खऱ्या रीतीने सिद्ध होत नाही तर देह निराळा त्याचा द्रष्टा जो तो आत्मा त्याचे देवदत्ते नाव कसे सिद्ध होईल बरे. देहाचं नाव सिद्ध होत नाही, तू देहाला जाणणारा देहाहून वेगळा आहेस, द्रष्टा आहेस, तो कसा सिद्ध होईल. किती सुंदर आहे. देहाला जाणणारा देह सिद्ध नाहीये तर देहाला जाणणारा द्रष्टा तरी सिद्ध कसा होईल. कारण तो एकच आहे, व्यापकच आहे. तो वृत्तीला शिवतच नाही. वृत्तीला कळणं हे जग जड पदार्थ आहे. घरी बसून काहीच कळत नव्हतं आपल्याला. वृत्तीला जड कळते. वृत्तीच्या बाणाने भगवंताची जाणीव होती. बरोबर आहे की नाही. वृत्ती जेव्हा बाधित होती, अज्ञान जेव्हा निवृत्त होतं, परमात्म्याचा संबंध होतो आणि बुद्धीचं त्याचं ऐक्य होतं, तेव्हा तो मी आहे कळून जातं, देह भागळून जातो, परमात्मा मिळून जातो, सुखाला सुरुवात होती, दुःख नष्ट होतं, परमात्मा स्पष्ट होतो, भ्रांती निघून जाती, आत्मत्वाची प्रतीती सतत येती, तीच खरी जीवन मुक्ती. तुझं नाव का, तू कोण. आपण म्हणतो देवदत्त. मग देवदत्त तुझ्या देहापाशी कोणता आहे दाखवतो. मग प्रत्येक इंद्रिय ठिकाणी इंद्रियच आहे, देवदत्त कुठे. म्हणून जर देह सिद्ध होत नाही तर देहाला जाणणारा जो द्रष्टा असतो तो तू सिद्ध नाही तर तू परमात्मा आहे ते कसं सिद्ध होईल. आहे ना. मग तू जर आहे, मी देह नाही, हा भाव संपत नाही, परमात्मा संबंध होत नाही, अविद्या जात नाही, तोपर्यंत मी कोण कळत नाही, जडाचा संबंध ती बुद्धी टाकत नाही. जेव्हा ती जडातून बाहेर येते तर आत्मस्थिती बोधाची शक्तीनं बुद्धी बाहेर येते. ती ज्ञानाची शक्ती आहे, मनाची तृप्ती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे आणि साधूची संगती म्हणून आत्मबोधाचा पाऊस पडतो. साधूमुळं पडतो की नाही. धो धो धो. काही मिळो न मिळो मावशी, पण हे चिंतन मिळावं. काही कळावं न कळो, परमात्मा कळावा. संसार व्यवहार कधी कमी कळाला. तुझी भाजी तशी, तुझी भाजी अशी, मी 4 पोरं वाढविले, तू 5 वाढविले, तू लग्न केले, सगळा धुरुडा धुरुडा. वर बुद्धी शांत होत नाही बेटा, निवांत होत नाही, एकांतात राहत नाही, प्रभूची भेट होत नाही, स्वरूपाची जागृती होत नाही, आत्मभाव जागा होत नाही, भेदभाव टाकताच येत नाही. कारण गुरुचं वैभव तुम्हाला त्यानं दिलं नाही म्हणून. चला सांगा देवदत्त, मी थांबते. त्याच नाव कसं सिद्ध होईल. द्रष्टा आहेस तू, आत्मा आहेस. ते कसं देहाचं नाव सिद्ध होत नाही तर तू तो जाणणारा आत्मा आहे, द्रष्टा आहेस, ते सिद्ध कसा होईल. काय सुंदर रूपक आहे. बापरे, सखोल बुद्धीला कळतं बेटा. पंचकर्म किती बोले. मला वाटलं कोण बरे वेगळा आहे बरे, मी देहून वेगळा आहे असं ज्या रीतीने मला अनुभव येतो घेता येईल त्या रीतीने मला समजावून सांगावे. मी आत्मा आहे, देह निराळा आहे, त्याचा अनुभव कसा येईल, त्या अनुभव मला घ्यायचा आहे. त्या अनुभव येण्यासाठी काय करावं, तो अनुभव मला आणून द्या आणि तो अनुभव कसा येतो हे मला समजावून द्या. प्रश्न तरी कळतं का मावशी. येतं का गुरुला बोलता तरी येतं का. देवाला बोलता येतं ना गुरुला सांगता येतं. देवाला बोलता मला समजून सांगा. गुरु म्हणतात ठीक आहे, आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहोत. बघा आता विषय सुरू झाला. माग केलेले कर्म भोगच आहे की या जन्मात. माग केलेले कर्म या जन्मात आपण भोगत आहोत. ठीक आहे. चालू जन्मात जे करेल आहोत ते पूर्वी येणाऱ्या जन्मात भोगू असे म्हणतोस ना. चालू जन्मात जे करीत आहोत ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू असे म्हणतोस ना. मागचं आता भोगायला आणि आता करेल ते पुढे भोगायचं, अशीच रीती ज्ञानाची. आपलं कसं आहे असंच आहे की मागचं भोगता भोगता पुन्हा वाढवायचं. बाबा का भीती वाटत नाही लोकांना. पूर्वजन्मात होतच की मग पैसेच नाही टाकले ते व्याज कशाला आहे ना. बरोबर आहे की नाही. तसं जो कोण जागा होतो ज्याला आपल्या जीवनाचं सार्थक कळतं, ज्याला शेवट चांगला करायचा असतो, ज्याला जन्म मरण बंद करायचं असतं,
जो गुरुचा दास होतो, ज्ञानात खास होतो, ब्रह्मविद्येत पास होतो आणि स्वरूपामध्ये सहज राहतो, तो जीवन मुक्त असतो. मागचा करून पुन्हा भोगायला खाली यायलो. तर मग विचार करून पहा, हा जो स्थूल देह आता आहे तोच पूर्वजन्मी नसून मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालेला आहे. बघा, ऐका, जो स्थूल देह आता आहे हा तोच पूर्वजन्मीचा नसून मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालाय. उदरातून आला की उदरातून. तर मग कर्मे करणारा जो कोणी तो असेल तो पूर्वजन्मी या देहाहून कोणी खात्रीने वेगळा असला पाहिजे. कारण देहाचा नाश झाल्याबरोबर देह तर राहू शकत नाही. अर्थात तू देहाने केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहेस असे सिद्ध होऊन हा स्थूल देह आत्मा नव्हे हे आमचे म्हणणे तुला पटले की नाही? बापरे, देह कसा मिळाला? पूर्वजन्मीच्या कर्मामुळे हे भोग ह्या देहातून घ्यायचे. ह्या जन्मी पुन्हा कर्म केले, पुन्हा ह्या देहातून पुनर्जन्म तयारी केली ना, पुनर्जन्मासाठी हे कर्म भोगलं, संपलं. आता ह्या देहातून पुन्हा कर्म झालं आणि पुनर्जन्माला पुढचं खातं तयार झालं. हे सुरू झालं खातं आडगं. मग कर्मे करणारा जो कोणी तू असशील तो पूर्वी या देहातून कोणी खात्रीने वेगळा असलाच पाहिजेस की, कारण तो देह तर गेला ना. हो, ते गेला. मग त्या देहातला लिंगदेह या देहात आला. कर्म, संस्कार, संबंध, ते पाप, ते पुण्य तिकडं आलं. आणि मग नवीन देहाच्या मातेच्या उदरातून जन्माला, पुन्हा जन्माला आला, पुन्हा कर्म करायला. मला कुठे जाणायला तो भगवंताला? किती सुंदर आहे मावशी. तो कर्माकडे चालला का माझ्याकडे यायला? कर्माकडे जाणं म्हणजे बहिर्मुख होणं आणि माझ्याकडे येणं म्हणजे अंतर्मुख राहणं. बहिर्मुख जाणं, अंतर्मुख होणं, मला जाणणं, ऐक्य करणं, स्वरूपाकडे येणं, अवाच्य बनणं आणि माझ्या ठिकाणी माझा अनुभव घेणं, त्याला म्हणतात महात्मा. किती सुंदर मांडणी आहे. याच्यावरून मांडलो ना आपण की बाहेर बुद्ध जाते ना कर्माकडं. जेव्हा तिला तो कळत नाही, त्याचा संबंध मिळत नाही, तर ती भांबावते आणि मी करता म्हणते, कर्म माझे म्हणते. कर्मासोबत जाती ती नाही आत्मस्थिती. मग ती लिंग देहाची स्थिती. तिथं कर्माचं खातं उघडतं आणि ती बुद्धी ते कर्म आणि ते मन एकत्र येतं. ते मग पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय केलेलं त्या कर्माचं ज्ञानेंद्रिय, केलेलं कर्म कर्मेंद्रिय तिथं साचतेत. आणि ह्या देहाला सोडून ते मन मरत नाही, बुद्धी मरत नाही. बुद्धी कशी म्हणून अग्नीला अग्नी कसा मारेल? बुद्धी अग्नीची आहे, मन वायूच आहे. वाढत का? एक मिनिट.